दोन माध्यमांशी बोलताना मी काही विधानं केली आणि काय होती ती विधानं की परळीमध्ये मी जेव्हा गेले तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणावर उच्च पदांवर सगळे वंजारी समाजाचे लोक आहेत असं मी म्हटलं आणि त्याचा मी अभ्यास केला, त्याची सगळी लिस्ट बघितली, सगळे डिटेल्स घेतले आणि मग माझ्याला असं सांगण्यात आलं होतं की अगदी गोपीनाथराव मुंडेंच्या काळापासनं हे होत आलं होतं आणि एका त्या समाजाला म्हणजे वंजारी समाजाच्या लोकांना मोठ्या प्रमाणावर प्रशासनात घेण्यात आलं होतं. मग काही काळाने त्या सगळ्या लोकांना बीडमध्ये बोलवण्यात आलं. असं जे माझं विधान होतं ते कुठेही समाजाविरुद्ध एक चकार शब्द, कारण आजपर्यंत कुठल्या तुमच्यापैकी कोणाला सुद्धा माहीत नसेल मी कुठल्या समाजाची आहे, कुठल्या जातीची आहे, कुठल्या धर्माची आहे. कारण आजपर्यंत अंजली दमानिया म्हटल्यावर लोकांना कळत सुद्धा नाही की कुठल्या समाजाचे आहेत. पण मुद्दा हा आहे की जेव्हा मी कधीही कुठल्याही समाजाविरुद्ध बोलत नसेल तर मी जे बोलले ते का बोलले तर त्याच्या मागचा माझा हेतू अगदी स्पष्ट करण्यासाठी मी 2 ट्विटरवर मुद्दाम ट्विट्स टाकले की भगवान बाबांसारखे जे संत होते, जे शैक्षणिक प्रबोधन करायचे, सांस्कृतिक प्रबोधन करायचे, असे जे लोक होते ते नेहमीच वंदनीय आहेत, नेहमीच आदरणीय आहेत. आणि मी कुठेही हा समाज कष्टाळू नाही, आळशी आहे किंवा काही काम करत नाही आणि त्यांना फायदा दिला जातो असं एक चकार शब्दांनी पण म्हटलं नाही. पण त्याच्यातला माझा तो उल्लेख काढून आणि सगळ्या त्या समाजामधल्या लोकांना पाठवण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावर झालंय आणि ते कसं झालं, का झालं याच्याकडे तर मी येणारच आहे. पण जे मी म्हटलं ते किती त्याच्यात तथ्य आहे आणि त्याचा झालेला अभ्यास जो मी म्हटला, त्याची सगळी यादी मी म्हटली, ती देखील मी परत ट्विटरवर टाकली की अमुक अमुक माणूस या पदावर, तमुक तमुक माणूस त्या पदावर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, हे सगळी जी माणसं होती, सानप आहेत, मुंडे आहेत, ही सगळी उच्च पदावरची माणसं फक्त परळीमध्ये का? कारण शासनाचे काही नियम आहेत. आता आपण जर आरक्षण म्हटलं तर ते जसं व्हर्टिकल आहे तसं हॉरिझॉन्टल आहे आणि त्याच्यानंतर ज्या पदभरती होते ती कशी होत होती त्याच्यावर अनेक लोकांनी लढे दिले आणि ते लढे कसे दिलेत आता मी तुमच्या पुढे एक मांडते. एक समिती बसली होती, त्या समितीने त्यांचा अहवाल दिला आणि त्या अहवालात सरळ दिसतंय की जिथे 183 शिक्षक पदे होती तिथे 500 सव्वा 500च्या आसपास ती शिक्षक आता एक मांडते. ओपन कॅटेगरीमध्ये किती होते, क्लोज कॅटेगरीमध्ये किती होते. आता वंजारी समाजाबद्दल मी जे बोलले ते फक्त त्यांचा जो वापर या मुंडे कुटुंबांकडनं केला जातोय, म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडनं वापर होतोय यात काहीही शंका नाही. कारण काही शिक्षक मंडळी औरंगाबाद कोर्टात जेव्हा गेली होती तेव्हा त्यांना ऑर्डर देण्यात आली होती आणि त्या ऑर्डरमध्ये स्पष्ट उल्लेख होता. तेव्हा जेव्हा गव्हर्नमेंटकडनं सबमिशन झालं की बिंदू नामावली आम्ही अगदी योग्य त्या प्रकारे निभावू, ते त्यांनी सांगितल्यानंतर कोर्टाने ती पिटिशन डिस्पोज केली, डिसमिस नाही केली, डिस्पोज केली. कारण सरकारकडनं लेखी त्यांना तसं सांगण्यात आलं. ताबडतोब म्हणजे 17/11/2018 ह्याचा सगळ्या डायरेक्टिव्स काढण्यात आले की जेवढे एक्सेस शिक्षक आहेत जे एकाच समाजाचे आहेत त्यांना ताबडतोब त्यांची ट्रान्सफर करण्यात यावी. पण पंकजा मुंडे यांनी हे ट्विट करून, आता या ट्विटमध्ये काय लिहिलंय हे पण मी वाचून दाखवते. बीड जिल्ह्यातील 279 शिक्षकांना बीड झेडपी सीईओनी सदोष बिंदू नामावलीचा आधार घेत मूळ जिल्ह्यात कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. मी तात्काळ सचिव व शिक्षक प्रतिनिधी यांची बैठक घेऊन शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षकांच्या बदल्यांमुळे मुलांचं नुकसान होईल म्हणून बदलीच्या आदेशास स्थगिती दिली. ही ते ट्विट आहे.
आणि हे जे आदेश काढले गेले होते 17 तारखेला, 20 तारखेला पंकजा मुंडे यांनी याच्यावर स्थगिती दिली आणि हे सगळे फॅक्ट्स आहेत. तर मी असं बोलल्याबरोबर यांची पूर्ण फौज, आता अंजली दमानी यांनी त्या पेपरशिवाय बोलत नाहीत, कुठच्याही नुसते जे त्यांच्या कमेंट्स असतात त्याला त्या सबस्टॅन्शिएट करतील, कुठेतरी या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल म्हणून अख्खीच्या अख्खी फौज माझ्या मागे लावण्यात आली. आणि ती फौज काय होती ती मी एक 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 आता दाखवते. हे व्यक्ती नरेंद्र सांगळे, आत्ताच काही वेळापूर्वी त्यांचा परत फोन आला होता आणि तो फोन मी काही माध्यमांना देखील ऐकवला होता. हा माणूस उठसूट फोन करत सुटलाय. त्यांनी माझा फोन नंबर हा वेबसाईट सोशल मीडियावर म्हणजे फेसबुकवर टाकलाय आणि अंजली दमानिया या कार्यकर्ती उचलत नाहीत तोपर्यंत कॉल करत राहा, खंड पडता कामा नये असं पहिली पोस्ट टाकली. परत दुसरी पोस्ट टाकली माझा नंबर टाकून आणि त्याच्यात इतकी खालच्या दर्जाची भाषा त्यांनी वापरली आहे. चांगल्या चांगल्याचा बाजार आम्ही उठवला, तुझाही उद्धार होईल, बाजारू कार्यकर्ती, अशा भाषेत त्यांनी माझ्या नावाचे ट्विट्स आणि फेसबुकवर त्यांनी मेसेजेस टाकायला सुरुवात केली. नंतर आले यांचे महान सुनील फड. आता हे सुनील फड कोण आहेत त्यांचा पण बघूया. सुनील फड यांनी हे त्यांचे अनेक 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 फोटो मी तुम्हाला पाठवते. हे जे जे त्यांनी लिहिलेले आणि त्यांच्या फेसबुकवर आलेल्या पुढच्या कमेंट्स ज्या आहेत त्या कमेंट्स मी तुम्हा सगळ्या पत्रकारांना देते. किती खालच्या दर्जाच्या, किती बेकार आणि अश्लील अशा कमेंट्स करायला लोकांनी सुरुवात केली आणि सगळ्या समाजाला भडकवण्याचं काम केलं. मला दिवसाला जवळजवळ 700 ते 800 फोन कॉल्स पहिल्या दिवशी आले, दुसऱ्या दिवशी आले, काल तिसरा दिवस होता म्हणून आज मी चौथ्या दिवशी ही प्रेस कॉन्फरन्स घेते. कारण आज देखील ते फोन कमी झाले नाही आहेत आणि बंद तर अजिबात झालेले नाही आहेत. हे सगळे जे आहेत तुम्ही बघत जा. आता माझा स्कुबा डायव्हिंगला मी गेले होते मॉरिशसला, त्याच्यातला एक फोटो काढून त्यांनी टाकला आणि इतकी घाण कमेंट त्याच्यावर करत त्या सुनील फड यांनी फेसबुकवर हे टाकलेलं आहे. आणि हे सुनील फड कोण आहेत ते हे व्यक्ती आहेत ते सुनील फड. वंजारी समाजाबद्दल जर त्यांना आस्था असती तर त्यांनी असं केलं नसतं. उलट जो खरा वंजारी आहे तो म्हणाला असता की ताई तुम्ही जो मुद्दा लढताय तो योग्य आहे, सगळ्या समाजांना न्याय हा मिळाला पाहिजे, सगळ्या उच्च पदांवर जर वंजारी समाजाचे लोक असतील तर हे चुकीचं आहे. कारण हा भारत देश 18 पगड जातींचा आहे, समाजांचा आहे आणि प्रत्येकाला न्याय हा मिळालाच पाहिजे. कारण आपण बघतोय महाराष्ट्रात अगदी मोठ्या प्रमाणावर जो आमदार येईल, जो खासदार येईल तो त्यांच्या मर्जीतले लोक निवडतात, त्यांच्या समाजातले लोक निवडतात आणि इतर समाजाला न्याय मिळत नाही. हे 100% खरं आहे. म्हणून मला एक 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 हे दाखवत का जायचंय, लोकांना कळलं पाहिजे. हा सुनील फड, ही भाषा वापरली आहे, हा सुनील फड, हा सुनील फड. आणि माझा त्यांनी टाकलेला हा फोटो त्यांनी सोशल मीडियावर टाकला आणि त्याच्यावरची जी कमेंट आहे ती सुद्धा तुम्ही चॅनल्सनी दाखवावीत. पण ती तुम्हाला दाखवता येणार नाही, तिथेही तुम्हाला बीप करावं लागेल. अशा घाणेरड्या, अशा अश्लील, अशा लोकांना आता आपण आपलं राजकारण द्यायचं, अशा लोकांना. आणि आपल्याला तर माहिती आहे 288 पैकी 118 जण अशी आहेत की ज्यांच्यावर आत्ताचे आमदार जे निवडून तिथे विधानसभेत गेलेत तर ADRचा रिपोर्ट म्हणतो की 118 लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. म्हणजे मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, रेप सारखे गुन्हे असताना जर आपण काहीच केलं नाही, काहीच आवाज उचलला नाही, काहीच बोललं नाही तर कसं चालेल. आणि कोणी बोलायला लागलं, प्रूफ द्यायला लागलं की तुम्ही त्यांचा असा मानसिक छळ करणार. सगळेच्या सगळे जे आहेत ना, सगळे पंकजा आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते आहेत आणि हे मी सगळं प्रूफ करते. हे सुनील फड बघा त्यांचे. आणि त्याच्यावर त्यांच्या आणि एक माणसानी कमेंट काय केली आहे ती किती थर्ड ग्रेडेड आहे हे सगळ्यांनी बघायला हवं. हे सुनील फड, आय सपोर्ट वाल्मिक कराड, हे माझ्या विरुद्ध लिहिणार आणि हे मला समाजसेवा काय ते शिकवणार. आता दुसरे हे असे नंबर्सवरनं मला जे कॉल्स यायचे, एक एक कॉल मी ट्रू कॉलरवरनं शोधला, त्यांच्या सोशल मीडियावरचं जाऊन बघितलं. संभाजी चौरे
बीड चौरे बँक पंकजा मुंडेंचा कार्यकर्ता, हा नंबर, याच्यावरनं एवढे कॉल आले आणि हे मी अक्षरशः एक एक तासाचं म्हणते. मौली शिरसाट यांचा आज सकाळी पुन्हा फोन आला होता, त्याचे पण मी कॉल एका चॅनल बरोबर केलेले आहे. मोहन आघाव यांचा पण बघाल तुम्ही, महाराष्ट्राचे राज्य कृषी मंत्री माननीय श्री धनंजय मुंडे यांचे पोस्ट करणारा हा माणूस इतके कॉल करतो मला. हा तो मोहन आघाव, यांचे सगळ्यांचे नंबर मी दिलेले आहेत. या सगळे जेवढे माझे आताचे 5 दिवसाचे कॉल रेकॉर्ड काढावेत, परत परत ज्यांनी मला फोन केलेत त्या प्रत्येक माणसावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे. आणि माझी प्रथम मागणी आहे सरकारकडे, शासनाकडे, की एकतर सुनील फड आणि यांच्यासारखे जी माणसं आहेत ज्यांनी अश्लील भाषा वापरली, माझा नंबर सोशल मीडियावर टाकला, मला हॅरेस करण्यासाठी, त्रास देण्यासाठी, मानसिक छळ करण्यासाठी, आणि ज्याला आपण म्हणतो ना आउटरेजिंग द मॉडेस्टी ऑफ अ वुमन, असे अश्लील शब्द ज्यांनी ज्यांनी सोशल मीडियावर वापरले त्या सगळ्यांवर शासनाने कारवाई करायला हवी. मी काल रात्री रश्मी शुक्ला यांना सुद्धा मेसेज पाठवला, त्यांची पण वेळ मागितली आहे, पण मला असं सांगण्यात आलंय की त्यांना काहीतरी त्यांची तब्येत बरी नाही आहे म्हणून ते 6 तारखेपर्यंत त्या रजेवर आहेत. 7 तारखेला मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांची भेट घेणार आहे. आणि मुख्यमंत्री जे गृहमंत्री पण आहेत त्यांना माझं खास निवेदन आहे, 2 गोष्टींची चौकशी करा. एक, मला आलेले फोन हा त्यातला छोटा भाग झाला, पण मोठा भाग की पूर्ण बीडमध्ये किती किती महत्त्वाच्या पदांवर, पोलीस पदांवर किती किती लोक ही एकाच समाजाची आहेत. आणि बिंदू नामावली नावाचा जो प्रकार आहे ज्याच्यात प्रत्येक समाजाला, प्रत्येक कुठल्याही समाजाबरोबर चुकीचं काम करण्यात येऊ नये, आणि हेच करण्यासाठी शासनाचे जे नियम आहेत ते पाळले गेले पाहिजेत. म्हणून आत्ताच्या घटकेला जे जे ज्या पदावर आज आहेत, आज ते त्या पदाची चौकशी करून ती पूर्ण यादी शासनाने जाहीर करावी, एवढी माझी ठणकावून मागणी आहे. आणि हे तात्काळ करण्यात यावं. आणि शेवटचा मुद्दा जो मला मुद्दाम मांडायचा आहे की शासनाने अक्षरशः थेर चालवलेत, थेर. ते आत्ताची जी SIT आहे, आत्ताची जी चौकशी आहे, जी CID चौकशी आहे, ते ॲब्सल्युटली सगळ्यांना धूळफेक आहे, दुसरं तिसरं काही नाही. आज सकाळी मी जी नावांसकट ट्विट देखील केलं की बीड जिल्ह्यातल्या पोलिसांकडे जर तुम्ही SIT करून देत असाल तर ते काय खाक चौकशी करतील संतोष देशमुख प्रकरणाची? कशी करू शकतील ते? तिथली माणसं हे त्यांच्या बरोबर आहेत, गेले कित्येक वर्ष ते बरोबर आहेत. वाल्मिक कराडना नमस्कार करणारी माणसं आहेत, आणि अशी माणसं त्यांच्या विरुद्ध चौकशी करतील असं महाराष्ट्र अपेक्षा करूच शकत नाहीत. ही ताबडतोब जिल्ह्याबाहेरची माणसं आणा, जमलं तर राज्याबाहेरची आणा, पण ही माणसं ही चौकशी करू देणार आम्ही नाही. आणि वाटल्यास पूर्ण महाराष्ट्रातनं आंदोलन उभं करू आणि तिथेच मंत्रालयावर आणू. आणि कुठल्याही परिस्थितीत ही ताबडतोब SIT बरखास्त करण्यात यावी अशी माझी ठणकावून मागणी आहे शासनाकडे. आता कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज विचारू शकता. जाऊन उपोषण केला होता किंवा आंदोलन केलं, या अनुषंगानं परळीमध्ये खरंच सर्जिकल स्ट्राईकची गरज आहे? सर्जिकल स्ट्राईकची गरज सगळीकडे आहे. म्हणजे एक परळी नाही, पाटोद्यामध्ये, केजला आहे, सगळीकडे. आणि सगळी माहिती जी आहे पदांची ती बाहेर आली पाहिजे. कारण आत्तापर्यंत लोक नुसते बोलतात आणि घाबरतात. आणि अमुक मराठा विरुद्ध वंजारी, ही अमुक एका मराठ्यानी, म्हणजे मराठ्याचा खून झाला, वंजाऱ्याने केला, नाही, हा समाज याच्यात येतच नाही. ही सगळी क्रूर मनोवृत्तीची माणसं आहेत आणि यांना शासन करण्यासाठी खरंच आता ताकदीने प्रत्येक समाजाने लढायला हवं. आणि याच्यात वंजारी समाजाने भाग घेऊन खरं तर लढायला हवं. कारण समाज 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 ही लावून डोक्यात सगळ्यांच्या भुसा भरलाय. आणि हे आता बाहेर काढून की कुठेतरी ही माणसं पूर्वीच्या काळचे जे होते संत महात्मे होते तसे आता कोणीही उरलेले नाही आहेत, ही याच्यातली फॅक्ट आहे. या समाजाचा वापर होतोय आणि हे थांबवण्यासाठी त्या सगळ्या पदांवर जी ती माणसं बसवण्यात आली हे थांबवण्यासाठी माझा लढा आहे. मी कुठेही त्या समाजाची माणसांविरुद्ध मी एक चकार शब्द कधी बोलले नाही आणि कधी बोलणारही नाही, कारण तशी गरजच नाही आहे.
ती माणसं कशी आहेत. आता तुकाराम मुंडेंसारखी माणसं सुद्धा आहेत त्या समाजात, पण प्रत्येक माणूस कसा आहे, सगळ्यांसाठी लढणं आपलं काम आहे आणि एखादी चूक जर होत असेल तर त्याच्या विरुद्ध लढणं पण आपलं तेवढंच काम आहे. धन्यवाद. हा बघ, हा ना, आता मी तुला 2-3 गोष्टी देते तुम्हा सगळ्यांना. ही कोर्टाची जी ऑर्डर होती त्याच्या बेसिसवर आत्ताच्या घटनेला त्यांच्याकडनं काहीच उत्तर आलेलं नाही. त्यांना मेसेज नक्कीच पाठवलाय पण त्यांच्याकडनं उत्तर अजूनपर्यंत काहीच आलेलं नाही. पूर्णपणे धडधडीतपणे दिसतंय की SIT नेमता तुम्ही. SIT इज काय, कशासाठी आहे ती चौकशी करण्यासाठी. आणि जे पोलीस ऑफिसर कराडवर अगदी हातात हात घालून फिरतात असे ऑफिसर आता याची चौकशी करणार म्हणजे शासन आम्हाला काही वेडं समजतं की काय, असा प्रश्न पडतो. राष्ट्रवादीच्या नेत्यांसंदर्भात इतक्या तक्रारी असताना देखील भाजप आणि शिवसेना असलेलं सरकार, सोबत असलेलं सरकार त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतं. हे सगळे एकत्रच आहेत. आपण वाल्मिक कराडचे पिक्चर्स जे आहेत ते सगळ्यांबरोबरचे बघितलेत. फडणवीसांबरोबरचे तर अनेक आहेत, त्यांचे आहेत, अजित पवारांबरोबर आहेत, शरद पवारांबरोबर आहेत, सुप्रिया सुळेंबरोबर आहे, रोहित पवारांबरोबर आहेत. आणि ही माणसं जर आज तिथे जाऊन लढत होती म्हणून त्या दिवशीच्या 28 तारखेच्या मोर्चात मी का गेले नाही, कारण शरद पवारांना, जितेंद्र आव्हाडांना, सुरेश धसना पूर्ण कल्पना आहेत की माणसं कशी आहेत. कारण धनंजय मुंडे त्यांच्याच पक्षातले होते. वाल्मिक कराडांचे सगळ्यांबरोबरचे फोटो आहेत, अगदी त्या संदीप क्षीरसागर बरोबर फोटो आहेत, सोनावणेंबरोबर फोटो आहेत. म्हणजे हे सगळे एकत्र असताना आम्हाला दाखवत आहेत की ते खरंच एक संतोष देशमुखसाठी लढा देत आहेत, त्याच्या हत्येसाठी लढा देत आहेत. किती म्हणजे काय बोलावं यांना. यांचा महत्वाकांक्षा काय आहे की हा एक मोठा आका जर छोटा झाला तर मी आका मोठा होईन, याच्यासाठी यांचा हा लढा आहे, दुसरं तिसरं काही नाही. आपण जर बघितलं तर आज राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाणांनी देवेंद्र फडणवीस यांना देखील विनंती केलेली आहे. यामध्ये सुरेश धस जे आमदार आहेत ते वारंवार तक्रारी करताना पाहायला मिळत आहेत. त्याच्यावरनं त्यांच्यामध्येच कुठेतरी कुरबुरी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. कसं बघता? नाही, सुरेश धस ह्यांचं काय, त्यांचा आत्तापर्यंतचा इतिहास आहे हे पूर्ण बीड जिल्ह्याला माहिती आहे. ते व्यक्ती कसे आहेत, त्यांच्या आष्टीच्या फार्म हाऊसवर काय काय चालतं हे मी अनेक वेळा म्हटलंय 2012 पासून. म्हणून मला वाटत होतं की ही माणसं खरंच लढतायत का, संदीप क्षीरसागर सारखी माणसं खरंच लढतायत का, हा प्रश्न पडतो. म्हणून मी 5 दिवस जेव्हा बीडला राहून तिथलं गांभीर्य बघितलं, जितक्या प्रमाणात लोक येऊन माहिती देत होते, जितकी दहशत होती, फोटोज द्यायचे, व्हिडिओज द्यायचे, फोन कॉल करायचे आणि वर एकच मागणी होती की ताई माहिती आम्ही तुम्हाला सगळी देतो, आमचं नाव कुठे येऊ देऊ नका. ही जी दहशत आहे, कारण त्यांना तिथे राहायचंय, तर ही जी दहशत आहे आणि परत त्यांना पोलिसांकडे जाऊन तिथं न्याय मिळत नाही, तिथे काहीही झालं तरी न्याय मिळत नाही, ही आत्ताची तिथली गंभीर परिस्थिती आहे. ती माझ्यासारख्या माणसांनी मांडली की त्यांना गप्प करण्यासाठी असे त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाटेल ते बोलायला सुरुवात करायची. पण त्यांना माहीत नाही मी किती खमकी आहे आणि किती शिस्तीत लढणारी बाई आहे. त्यांनी लढू दे, त्यांना जे म्हणायचंय म्हणू दे. मॅडम, दुसरा प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने मराठा आंदोलन जी बीडमधून सुरुवात झाली होती, कुठेतरी सुरज धसांना, म्हणजे जी घटना घडली अतिशय वाईटच आहे, पण सुरज धसांना पुढे करून भाजप कुठेतरी मराठा समाजाचं, मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन होते चिरडण्याच्या माध्यमातून त्यांना पुढे केलं असं देखील बोललं जातंय. आता कोण काय बोलतं आणि त्यांचं त्याच्या मागचं गणित काय मला नाही माहिती आणि मला जाणून घेण्याची गरज पण नाहीये. पण मला असं वाटतंय की ती जेव्हा अधिवेशन चालू होतं आणि ती मुलगी जेव्हा म्हणाली माझ्या बाबांना न्याय मिळाला पाहिजे, आणि एक पत्रकार आहेत ज्यांनी त्यांचा 8 पानाचा पोस्टमॉर्टम रिपोर्टचे काही फोटो जेव्हा बाहेर आले, ते फोटो बघून हलायला झालं आणि म्हणून आम्ही लढायचं ठरवलं. तर आता यांची गणितं काय त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. त्यांना न्याय मिळाला पाहिजे हे त्यातलं फक्त आणि फक्त एकच सत्य आहे.
बरं आता ताई- तुम्हाला जे फोन कॉल येत ताई, आहे एकीकडे- ज्या पोस्ट होत आहे त्यामध्ये फक्त त्या ठराविक समाजाचे येत आहे की मराठा समाजाकडनं देखील तुम्हाला काही फोन कॉल्स होत आहेत? मला येणारे फोन कॉल्स हे सगळे वंजारी समाजाचे नाही आहेत. त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते, त्यांनी जो माझा सोशल मीडियावर नंबर टाकलाय, त्यांचे सगळे कार्यकर्ते इतरांना भडकावून मला फोन करायला लावत आहेत आणि कुठेतरी या बाई समाजाविरुद्ध बोलल्या असं जे प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतायत. आता एवढंच नाही तर त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्यात की यांच्या विरुद्ध तुम्ही तक्रारी टाका, यांच्या विरुद्ध तहसीलदारांकडे प्रत्येकाने कंप्लेंट द्या. जेवढे एक तर 1 करोड वंजारी समाज नावाचा एक ग्रुप आहे, त्यांनी तर असंही जाहीर केलं की तुम्ही जेवढे वकील आहेत समाजाचे, त्यांनी प्रत्येकाने यांच्या विरुद्ध डिफेमेशन केसेस फाईल कराव्या. म्हणजे तुम्ही आता अशा प्रकारची जर हॅरासमेंट करणार असाल, मानसिक छळ करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला जे करायचे तुम्ही करा. मी लढणं बिलकुल थांबवणार नाही. ताई, एकीकडे ज्या पद्धतीनं लाडकी बहीण म्हणून मतं मागितली जातात, लाडक्या बहिणीबद्दल भाषण केलं जातं, पण एकीकडे लाडकी बहीण अशा पद्धतीने बदनाम होत असताना देखील सरकार मात्र कुठलंही पाऊल उचलताना बघायला मिळत नाही. दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या मुलीनं देखील या संदर्भात आव्हान केलेलं आहे, तरी देखील सरकार ऐकत नाही असं वाटतं. अजित पवार आणि ज्यांनी अगदी पिंक शर्ट घालून पिंक गाड्या मिरवून एक जी मोठी यात्रा काढली होती आणि त्यांच्याच महायुतीने लाडकी बहिणी योजना राबवली होती, तीच माणसं, त्यांच्याच पक्षातली, त्यांच्याच युतीतली माणसं आज अशाच बहिणींचा कसा छळ करतात हे आज आपल्या पुढे आहे. हे सगळे पेपर्स मी मुद्दाम सगळ्या माध्यमांना देते, ते तुम्ही बघा, तुमच्या चॅनलवर दाखवा की यांना बहिणीशी काही घेणं देणं नसतं. यांना मतं फक्त हवी असतात त्या बहिणींकडनं, म्हणून हे सगळे कारभार केले जातात. दुसरं तिसरं काही नाही. चला, धन्यवाद. नाही ना, नको ना. आता हिंदी चॅनल दाखवत तर काहीच नाहीये, एकही हिंदी नाही, इंग्लिश नाही. कोणी बातमी करू नये. सरप्राईजिंग एवढी गंभीर गोष्ट झाली आहे. आता जे तुम्हाला धमकीचे फोन आले, त्यांची तुम्ही काही ऑफिशियल तक्रार करणार आहात का त्या प्रत्येकाची? बिलकुल. मी डीजींकडे जाऊन, मी रश्मी शुक्लांकडे जाऊन माझी तक्रार करणार आहे. मी एसपींकडे सुद्धा त्याचे सगळे डिटेल्स पाठवले आहेत आणि जी अशी माणसं आहेत ना, त्या सगळ्यांवर ताबडतोब कारवाई करायला हवी. माझे जे कॉल रेकॉर्ड्स आहेत ते त्यांनी काढावे गेल्या 4 दिवसाचे, आणि त्या प्रत्येक माणसाचे ज्याचे रिपीट कॉल झालेत ना, त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. मी वेळ मागितली आहे त्यांची. आता उद्या भेटले, आज भेटले, मला माहित नाही, पण मला एक्झॅक्टली हे दाखवायचंय की चाललंय काय आणि अशा लोकांना तुम्ही पाठीशी घालताय. हे कुठेतरी थांबायला नको का? आणि आपण जे देशाची वाताहत लागते, कारण गुंडांकडे जर राजकारण गेलं असेल आणि कदाचित म्हणजे काही लोकांनी तर असंही म्हटलं की कदाचित वाल्मिक कराड आता पुढे महायुतीतनं लढतील सुद्धा, म्हणजे आमदारकीला सुद्धा उभे राहतील. कारण अशी लोक जर आपण अशांना मोठा करतोय, तर आपण देशाला काय दिशा देतोय याचा गंभीरतेने आता विचार करायला हवा. एक विचारायचं होतं की जर का सरकार आता जे आलं ते साठवलोटं करून मोडीतोडीचं, दहशतीचं राजकारण, पैसे ते करून आलेलं सरकार आहे. अशा वेळेला तुमचा आता जे मोहरके आहेत त्या सरकारचे ते देवेंद्र फडणवीस आहेत, तुम्हाला वाटतं ते लॉजिकली सगळ्या ह्याच्यावर तुम्हाला न्याय देतील? मला आत्ताच्या घटकेला जे त्यांनी केलं, म्हणजे त्यांनी अधिवेशनात अनाउन्समेंट काय केली होती, पहिली अनाउन्समेंट होती की वाल्मिक कराडवर खंडणी, आणि नाव घेऊन बोलतो असं म्हणाले होते. ते नाव घेऊन बोलतो की वाल्मिक कराडवर एक खंडणीचा गुन्हा झाला आहे, पण ह्याच्यात जर सुद्धा ते असतील तर ह्यात सुद्धा आम्ही त्यांच्यावर गुन्हा नोंदवू, मकोका लावू असं फडणवीस तिथून जेव्हा म्हणाले, त्याच्यात त्यांनी आणि अनाउन्समेंट केली होती की एक जज यांची नियुक्ती करण्यात येईल, SITची नियुक्ती होईल. जेव्हा आम्ही बोंबाबोंब केली की 13-14 दिवस झाले अजून SITची घोषणा नाही, तेव्हा 3 दिवसापूर्वी SITचा एक जे GR आहे तो काढण्यात आला. म्हणजे एवढा वेळ जर नुसती SIT स्थापन करण्यात लावत असतील तर पुढे चौकशी काय होणार? आता ती SITची जेव्हा लिस्ट येते, बीडचे सगळे अधिकारी आहेत, त्याच्यावरनं आपल्याला गांभीर्य कळतंय ना की सरकारला चौकशी करायचीच नाहीये. त्यांना फक्त दाखवायचंय की आम्ही मारल्यासारखं करतोय, तू रडल्यासारखं कर. पण हे कुठेतरी आता सिरियसली त्यांना घ्यायला भाग पाडतील आता लोक. तुम्ही आता म्हणतात की देवेंद्र फडणवीस इंडिरेक्टली म्हणजे ऍक्शन घेणार नाही, तर तुमचा पुढचा स्टँड, तुमचं पुढचं मूव काय असेल?
पूर्ण महाराष्ट्राने जर आंदोलन केलं की आता हे सगळं बास, हे एक प्रकरण नाही, जिथे 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 अनेक प्रकरणं होत आहेत, प्रत्येक प्रकरणात न्याय मिळणं खूप खूप कठीण आहे. जिथे पण राजकीय वर्धस्त असतो त्या प्रत्येकाला पोलीस ते यंत्रणा काम करत नाही, कुठली यंत्रणा काम करत नाही. आणि मला तर खरोखर म्हणावं असं वाटतंय की पोलीस यंत्रणेला आता कोचिंग दिलं पाहिजे आणि त्यांना जे आहे ते खरंच, कारण आज सामान्य माणूस पोलीस स्टेशनमध्ये जायला घाबरतो. न्याय मिळेल असं कुठेही त्याला हे नसते की आपल्याला न्याय खरंच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मिळेल, आपलं ऐकलं जाईल, असं आत्ताची स्थिती नाही. ही बदलण्याचा एक प्रयत्न आता शासनाकडनं पण झाला पाहिजे आणि लोकांकडनं पण झाला या पाहिजे. संदर्भात तुम्ही आता गृहमंत्र्यांकडे केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार का? आत्ताच्या घटकेला मी तसा काही विचार नव्हता केला, पण तो देखील करायची वेळ आली, केंद्रीय गृहमंत्र्यांकडे जायची देखील वेळ आली, तर ते देखील मी केल्याशिवाय राहणार नाही. हे ज्यांना याचे फोटो पाहिजेत किंवा मी फॉरवर्ड करते सगळं. मी केली नाही, मी करून पाठवतो. काय हां, हे पण बसा. आता यांनी काय लढा दिला ते त्यांच्याच तोंडून ऐका. हां, मी जयंत आमटे, राज्याध्यक्ष अटल शिक्षक संघटना. पहा, आता हे जे बिंदू नामावलीचं प्रकरण आहे, जयंत आमटे, अटल शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्याध्यक्ष. मी प्रॉपर बीडचा आहे, सध्या वर्किंग नंदुरबारमध्ये आहे. आणि विषय काय आहे तर आम्ही आंतरजिल्हा बदलीसाठी आम्ही प्रयत्न करत होतो बीड जिल्हा परिषदमध्ये येण्यासाठी. तर त्यावेळेस आमच्या बदल्या होत नाहीत. अनेक लोकांपासून 15 ते 20 वर्ष झालं ओपन प्रवर्गाच्या बदल्या होत नाहीत. हे ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं तर ह्या बदल्या का होत नाही याच्या आम्ही मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. तर मुळाशी गेल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी अनेक गंभीर बाबी, ज्यावेळेस आम्ही माहिती अधिकारात अनेक माहिती घेतली तर अनेक गंभीर बाबी त्या ठिकाणी निदर्शनास आल्या. आणि त्या बाबींचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही एक छोटीशी संघटना त्या ठिकाणी स्थापन केली आणि त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. आता हे मुळापर्यंत जात असताना आमच्या लक्षात आलं की 2014ला बीडमध्ये एक खूप मोठा आंतरजिल्हा बदलीचा एक घोटाळा झाला. आणि हा जो घोटाळा होता 2014मध्ये, तर राजू जवळेकर नावाचे CEO होते त्या ठिकाणी. तर त्यांनी असं केलं त्या काळामध्ये की आपल्या प्रत्येक कोणतंही कॅडर असू द्या, तर थोडक्यात जिल्हा परिषद शिक्षकांचं जे कॅडर आहे तर ह्या शिक्षकांच्या कॅडरसाठी एक बिंदू नामावली असते. बिंदू नामावली म्हणजे थोडक्यात तुमचं जे आरक्षण आहे, कोणत्या टक्के कोणत्या प्रवर्गाला किती जागा पाहिजे ह्याची एक बिंदू नामावली असते. आणि त्याचनुसार तिथं भरती किंवा बदली होऊ शकते. जागा जर ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.